गौप्यस्फोट केला होता, तर निवडणूक आयोगाने त्याच्यात एक शक्कल लढवली आहे. ज्यांचे 2-2, 3-3 ठिकाणी नाव आहे त्याला स्टार राहणार आहे आणि हमीपत्र देणार आहे. ते एकच ठिकाणी मतदान करता येणार आहे. जर माझ्या हातामध्ये 8,000 नावाची डबल आहेत याचं हे आहे आणि ही नावं डबल एकेकाची. याचा यादी भाग क्रमांक वेगळा आहे आणि याचे कोणाचा हा 521 नंबर आहे आणि 275 पण याचंच नाव आहे. असे हे 8,000 नावं एकट्याच शहरात दिलीत मी. आता त्यांनी काढावले पाहिजे, नाहीतर ही नावाने जर 2 ठिकाणी मतदान केलं तर जो जिंकणारा मतदार आहे तो काम करून देखील त्याला पराभव पत्करावा लागतो. आणि म्हणून तुम्ही जी काही आता अंतिम यादी पोस्ट करणार आहे त्या यादीपर्यंत हे सगळे तुम्ही डिलीट मारा. मतदार यादीच्या संदर्भात आरोप केल्यानंतर किंवा विरोधी पक्षातल्या लोकांनी सुद्धा आरोप केल्यानंतर अद्यापही नावं कमी केल्याने मात्र आता निवडणुका लागल्या. तेच नाही आता की निवडणुका आज जाहीर झाल्या. आम्हाला अपेक्षित होतं की 14-15 तारखेपर्यंत ही नावं काढली जातील आणि मग निवडणुका घोषित होतील. परंतु ही नावं न काढताच आता त्यांनी घोषणा केली आणि या 2-3 दिवसामध्ये आता कशी यादी अंतिम यादी एवढी नावं एकट्याच शहरात माझ्या 8,000 नावं आहे. ते प्रूफ आहेत. आम्ही 6 महिने बसून ही नावं शोधली आणि मग टाईप केली. आता एवढी जर डबल नावं याच्यामध्ये म्हणजे 8,000च्या अगेन्स्टमध्ये 4,000 नावं बोगस एकाच शहरामध्ये. निवडणुका जिंकतं किती मताने माणूस. एकदा आमची सीट फक्त 80 मतांनी पडलेली नगराध्यक्षाची, मागच्या वर्षी 1000 पडलेली आहे. पत्राचा पर्याय हा योग्य वाटतो तुम्हाला? मला हमीपत्राचा पर्याय योग्य वाटत नाही. तुम्हाला सरळ दिसतंय डबल नाव आहे, एकावर फुली मारून टाका, डिलीट मारायचं, डिलीटचा शिक्का मारा. तर हमीपत्र भरून मतदान करून घेणार. तुम्हाला काय करायचं करा, फक्त त्याला एकाच ठिकाणी मतदान करता आलं पाहिजे. त्याला 2 किंवा 3 ठिकाणी मतदान करता आलं नाही असा बंदोबस्त निवडणूक आयोगाने केला पाहिजे. पण महाविकास आघाडीने देखील प्रेस घेऊन हे बोगस मतदानाची वाच्यता ते त्यांचं राजकीय उत्तर आहे. पण फॅक्ट भी माझ्या हातात आहे. जे मतदाराचे नाव आहेत हा काँग्रेसचा परंपरागत मतदार आहे. याचा फायदा कोणाला होईल, तोटा कोणाला होईल? याचा जास्तीत जास्त फायदा काँग्रेस आणि महाविकास आघाडीलाच होणार आहे 100%.